नमस्कार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये झपाट्याने विकास होत आहे आणि मोठ्या प्रमाणात शहर वाढत आहे. लोकसंख्येच्या आधाराने या भागामध्ये विकासकांना देखील पिंपरी चिंचवड नगरपालिका बिल्डिंग परमिशन यांच्या अंतर्गामध्ये बांधकाम परमिशन देण्यात येत आहे. यामध्ये अनेक नियमावल्या आणि एनओसीचा सहभाग असतो. असं असताना काही विकासक तंतोतंत पालन करतात आणि काही विकासक चुकीच्या पद्धतीने कामं करत असल्याचं पाहायला मिळतं. आज चिखली गावातील जाधववाडी परिसरामध्ये एक संकेश्वर डेव्हलपर या बांधकाम विकासकाने 8 ते 10व्या मजल्यावरनं बांधकाम करत असताना तिथं कुठलीही सुरक्षा व कसल्याच कामाचे नियमावली पाहायला तिथं मिळत नाही. खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी एखादा प्राण जाता जाता थोडक्यात बचवला. बांधकाम साईटवरनं मोठा गठ्ठू हिचे भिंत कोसळली आणि ते 3 ते 4 घरावरती पडले. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान नागरिकांचं झालेलं आहे. जाधववाडीतील तणाव निर्माण झाला होता आणि स्थानिक नागरिकांनी रागाच्या भरात विकासकाच्या ऑफिसमध्ये आणि गाड्यांची तोडफोड केली. असा प्रसंग असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका बिल्डिंग बांधकाम परमिशन विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा फोन करून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं या बांधकाम व्यावसायिकाकडं दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला संबंधित त्या तक्रारदाराने अनेकदा तक्रारी केल्या. पोलीस प्रशासनामध्ये देखील त्यांनी तक्रारी केल्या. मात्र विकासक माजोरा असल्याचं पाहायला मिळतं. विकासक म्हणतोय की जा कोणाला काय करायचं ते करा, माझं काम असंच माझ्या मर्जीनुसार चालणार आहे. तू सांगेल तसं पद्धतीने मी काम करणार नाही, मला वाटेल त्या पद्धतीने मी काम करेल, अशा धमक्या देखील विकासकाने स्थानिक नागरिकांना दिलेल्या आहेत. आज मात्र मोठ्या मोठ्या गठ्ठूची जी भिंत होती 8 ते 10व्या मजल्यावर ती कोसळली आणि त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जातं. आणि जी भिंत कोसळलेली ती खरंच पाहिल्याच्या नंतर अत्यंत भयानक अशी परिस्थिती असल्याची त्या ठिकाणी निर्माण झाली होती. जमाव करून विकासकाकडे धाव घेतली असताना विकासकाची माणसं आणि ऑफिसचे सगळेच साईटवरचे कर्मचारी अधिकारी यांनी पळ काढला. स्थानिक MIDC पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात 112ला फोन देखील केलेला आहे. 1 घंटा त्या ठिकाणी झालेला असताना एक पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी कोणीही आलं नाही. असं जर कधी तुम्हाला शहराच्या नागरिकांच्या जीवाशी खेळायचं असेल तर प्रशासनाने दिलेल्या नियमावल्या आणि बांधकामाचा भोंगळ कारभार यावरती आता खरंच नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहेत का असा प्रश्नसुद्धा या घटनेच्या माध्यमातून पडलेला आहे. स्थानिकांच्या तक्रारी आणि स्थानिकांना न्याय या घटनेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकारातून मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.